विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता भरतवाक्य याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कविवर्य मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांची ही काव्यरचना आहे. सर्वप्रथम आपण कवी मोरोपंत यांचा परिचय या ठिकाणी करून घेऊया. कवी मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी आहेत. पन्हाळगड या ठिकाणी पराडकर कुळात इसवी सन 1729 मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंतांचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावरती येऊन राहिले. रामजीपंतांचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंतांचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंतांचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशवपाध्ये व गणेशपाध्ये या दोन वेदशास्त्र पारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदांत व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मोरोपंतांचे पन्हाळगडावरती वास्तव्य होते. मोरोपंतांचे वडील 1752च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले आणि कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंतांचे सर्व लेखन बारामतीस झाले. पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबूजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतीवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्य सजवत असत. सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75,000च्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिलेली आहेत. तसेच 108 रामायणे रचली. मोरोपंतांनी 75,000च्या वर कविता लिहिल्या. मोरोपंत प्रसिद्ध आहे ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले आहे. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला आहे. त्यांनी विविध शब्द, अक्षर चमत्कृत पद्धतीनं 108 रामायणे लिहिलेली आहेत. मोरोपंत यांचे 15 एप्रिल 1794 रोजी निधन झाले. कविवर्य मोरोपंत यांनी विपुल अशा प्रकारचे साहित्य लेखन केलेले आहे. सुप्रसिद्ध पंडित कवी काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार, न्याय, वेदांत इत्यादी विषयांचा अभ्यास आणि वयाच्या 22 ते 23व्या वर्षापासून त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. संस्कृत प्रचुर काव्यरचना, अलंकारिक सजलेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर हे पंडिती कवितेचे विशेष त्यांच्या काव्यामध्ये सापडतात. पंडिती कवितेसह त्यांच्या लेखणीने संस्कृत काव्यरचना प्रकारात संचार केला आहे. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यात संग्रहित करण्यात आलेले आहेत. भरतवाक्य. नाटकातील शेवटच्या वाक्याला भरतवाक्य म्हणतात. केकावली या ग्रंथामध्ये 122 श्लोक आहेत. त्यातील उपसंहार म्हणजे शेवटची पद्यरचना म्हणून याला भरतवाक्य म्हटले आहे. आता आपल्याला या ठिकाणी केकावली म्हणजे काय याचा अर्थ पाहायचा आहे. केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे ओळ. केकावली म्हणजे सततचा टाहो होय.
मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदाला केकावली म्हणतात. केकावली या मात्रावृत्तात प्रत्येक चरणात 11+13 मात्रेची आवर्तने असतात. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे किंवा या कवितेचा आशय आपल्याला काय सांगता येईल? तर मोरोपंतांनी या रचनेमध्ये सज्जन माणसांच्या सहवासाचे आणि सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये, सत्कर्मात आणि सज्जनांच्या सहवासात राहावे असा उपदेश केकावलीमध्ये केलेला आहे. ऐकूया ही रचना. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चढो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. नजे प्रिय सदोषते, प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरारुचे, जरीही कर्दमी रांगले, तुलाची धरी पोटीशी, कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. पिता जरी विटे विटो, न जननी कुपुत्री विटे, दयामृत रसार्दधी, न कुल कज्जले त्या किटे, प्रसाद पट झाकिती, परिपरा गुरुचे थिटे, म्हणून म्हणती भले, नरुण जन्म देचे फिटे. कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदासवे झगडता तनु भागली, सहाय दुसरा नसे तुझ विणे, बळे आगळा नहो जरी उताविळा, स्वरी पुकापितो आगळा. दयामृत घना आहो, हरिवळा मयूराकडे, रडे शिशुतयासी घे, कळवळो निमाताकडे, असा अतिथी धार्मिक स्तुत पदा कदा सापडे, तुम्हा जड भवार्णवी, उतरिता न दासा पडे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हट्टाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. या चरणाचा अर्थ आपण पाहण्या अगोदर यातील काही शब्दार्थांचा परिचय या ठिकाणी करून घेऊया. मती म्हणजे बुद्धी, झडो म्हणजे झडून जाओ, विषय म्हणजे मोह, सर्वथा म्हणजे पूर्णपणे, सदंग्री कमळी म्हणजेच काय, सत अधिक अंध्री अधिक कमळी म्हणजे अंध्री याचा अर्थ पाय, सज्जनांच्या पदकमलाच्या ठिकाणी, दडो म्हणजे लपवा, मुरडिता म्हणजे मागे वळताना, वियोग म्हणजे विरह आणि बहुचरित्री म्हणजे भक्तीचा मार्ग. कवी मोरोपंत या ठिकाणी म्हणतात की माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये राहायला हवं. सुवचने कानावरती पडली पाहिजेत आणि या सुवचनांच्या विचारांनी वागले पाहिजे. बुद्धीतील वाईट विचार झडून जावोत. विषय वासनांच्या आहारी न जाता त्यांच्याविषयी मनात तिटकारा निर्माण होणे गरजेचे आहे. संध्याकाळ होताच कमलपंखुड्या बंद होताच त्यात अडकलेला भुंगा जसा तिथेच दडतो, त्याला छेद देत नाही,
तिथून निग्रहाने तो हटत नाही. कमळाचा विरह झाला तर तो रडतो. तसे सज्जन माणसाच्या कमळासारख्या निर्मळ आणि कोमल चरणांच्या आसरा माझ्या मनाला मिळावं, त्यांनी दूर ढकलले असता हट्टानेच त्याने तेथेच अडून राहावे आणि इतके करूनही त्या साधुचरणांचा वियोग झालाच तर त्याने पोटभर रडावे, तरी पण मनाने सज्जनांच्या चरित्राच्या पवित्र कथेत नेहमी रंगून जावे, मन भक्ती मार्गामध्ये जडून जावे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मतीस दुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. या चरणातील नवीन शब्दांचा परिचय आपण करून घेऊया. कुजन म्हणजेच वाईट माणूस, विघ्नबाधा म्हणजे व्यत्यय, चित्त म्हणजे मन, सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला, स्वतत्व म्हणजे आत्मविश्वास, दुराभिमान गर्विष्ठपणा, मळो म्हणजे मलिन होऊ नये, आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने, आणि दुरित म्हणजे वाईट कृत्य. या चरणामध्ये कवी मोरोपंतांनी सांगितलेले आहे की निश्चय कधी ढळू देऊ नका. वाईट माणसांचे विघ्न बाधा दूर होवोत. भजन म्हणजेच ईश्वर नामस्मरण करतावेळी चित्त आपले स्थिर राहो, ते चंचल होऊ नये. बुद्धीला वळण हे सदैव चांगल्या मार्गाच्या आचरणाचे असो. स्वची जाणीव होवो, त्यातूनच स्वतःविषयी आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे. पण हा आत्मविश्वास निर्माण होत असताना दुराभिमान गळून जाऊ दे. हे मन परत वाईट विचाराने मलिन होऊ नये. आत्मबोधामध्ये हे सर्व दुरित, वाईट, अनिष्ट जळून खाक होऊ दे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली, क्षणात पुरविली जी सकल काम नामावली, कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. या अंतिम चरणातील शब्दार्थांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया. कुशलधाम नामावली म्हणजेच ईश्वराच्या नामस्मरणाने शरीर स्वास्थ्य राहू दे. माऊली म्हणजेच मनात असणारी. जगत्त्रय निवास दासावरी म्हणजे तिन्ही जगात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या ठिकाणी राहणारे दास. दास म्हणजे भक्त. निजाश्रित जना म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची किंवा आधाराची गरज आहे अशी माणसे. या ठिकाणी या अंतिम चरणामध्ये मोरोपंत म्हणतात, मुखामध्ये हरीचे नाम सदैव वास्तव्य करू दे. तुझ्या नामस्मरणाने माझ्या सर्व मनोकामना क्षणात पूर्ण होतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही जगामध्ये राहणाऱ्या तुझ्या भक्तावर तुझी कृपादृष्टी आहे, तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या किंवा तुला शरण आलेल्या भक्तावर देखील तितकीच कृपादृष्टी असावी. प्रस्तुत कवितेतील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा, असा जर प्रश्न आपणाला विचारला तर त्याचं उत्तर लिहित असताना विद्यार्थी मित्र आपणाला कोणत्या पद्धतीने लिहावं लागेल याचीही चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. प्रस्तुत कवितेतील ओळी या मोरोपंतांच्या केकावली या संग्रहातील भरतवाक्य या पद्यरचनेतील आहे. या केकावल्यातून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सानिध्याचे महत्त्व सांगू पाहत आहेत. ही केकावली म्हणजे कवीने मनाला दिलेली शिकवण आहे. मनाने कधीही निश्चयभंग पाहू देऊ नये, भजनापासून ढळू नये, दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नाची बाधा दूर व्हावी, सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे बुद्धी वळावी, असे कवी मनाला आवाहन करत आहेत. त्यामुळेच मनाला स्वतत्वाची म्हणजे आत्मतत्वाची खरी जाणीव होईल. अहंकार, अभिमान गळून जाईल आणि ते पवित्र होईल. त्या ज्ञानाच्या प्रकाशात सारे अज्ञान, मनाकडून कळत नकळत घडलेले पाप भस्मसात होईल, अशी शिकवण देणारा हा सर्वसमावेशक उद्बोधक विचार कवी या ठिकाणी स्पष्ट करतात. यानंतर आपण मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधीच्या कृती पाहूया. प्रस्तुत कवितेच्या कवीचे कवयित्रीचे नाव लिहा असा प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याचे उत्तर लिहिणार आहोत. कवी मोरोपंत.
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार कोणता आहे. तर प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार आहे आर्यावृत्त. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कविता ज्या काव्यसंग्रहातून घेतली आहे त्या काव्यसंग्रहाचे नाव केकावली. कवितेचा विषय कोणता आहे. तर कवितेचा विषय आहे सज्जनांच्या सहवासाचे, सद्विचारांच्या श्रवणाचे व सत्कर्माचे महत्त्व. पुढचा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा भाव कोणता. कवितेमधून व्यक्त होणारा भाव आहे शांती भाव. प्रस्तुत कवितेच्या लेखन वैशिष्ट्याबद्दल माहिती लिहित असताना असं लिहिता येईल. मोरोपंतांनी काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार, न्याय, वेदांत इत्यादी विषयांचा अभ्यास केल्यामुळे बहुश्रुतता, नाविन्यपूर्णता, चमत्कृतीपूर्ण रचना ही वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेत पाहायला मिळतात. संस्कृत प्रचूर काव्यरचना, अलंकारिक साजशृंगार लिहिलेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर हे पंडिती कवितेचे विशेष मोरोपंतांच्या काव्यात सापडतात. प्रस्तुत कवितेतही या सर्व लेखन वैशिष्ट्यांचा आपणाला प्रत्यय येतो. प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा असा जेव्हा प्रश्न आपणाला विचारला जाईल त्यावेळी आपणाला असं सांगता येईल की प्रस्तुत केकामधून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सानिध्याचे महत्त्व सांगत आहेत. सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी बनून कवी आपल्याला सज्जनांची अखंड संगत लाभो, चांगले विचार आपल्या कानावर सतत पडत राहोत अशी इच्छा व्यक्त कर. कोणत्याही लोभ मोहाला बळी पडू नये, वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवत भक्तीत मन रमवावे असा विचार या केकावलीमधून कवी मोरोपंत व्यक्त करत आहेत. ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा असा प्रश्न जेव्हा आपणाला विचारला जाईल त्यावेळी त्याचे उत्तर लिहित असताना आपणाला असं सांगता येईल की मोरोपंतांची ही काव्यरचना सज्जन माणसांच्या सहवासाचे व चांगल्या विचारांच्या सानिध्याचे महत्त्व सहजरित्या पटवून देते. श्लोकांसारखी ओघवती, रसपूर्ण आणि प्रासादिक भाषा वापरल्यामुळे कवितेला गेयता प्राप्त झाली आहे. भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य याच संदर्भाला जोडून केकावलीमधील शेवटची पद्यरचना म्हणून मोरोपंतांनी या रचनेला भरतवाक्य हे समर्पक नाव दिले असावे. मोरोपंतांनी या रचनेत भाषेला संस्कृत प्रचूर शब्दांनी, अलंकारांनी सजवले आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ही रचनेची पहिली ओळ सुभाषित म्हणून लोकप्रिय आणि सर्वश्रुत आहे. मोरोपंतांनी स्वतःला मोर कल्पून ईश्वराला जी आळवणी केली आहे तिला केकावली म्हटले गेले. हा संदर्भही फार मनोरंजक आहे. या सर्व कारणामुळे मला ही कविता फार आवडते. आणि शेवटचा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश लिहा. तर त्याचं उत्तर लिहित असताना सुद्धा विद्यार्थी मित्र आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल की भरतवाक्य या रचनेतून कवी मोरोपंत आपल्याला चांगल्या माणसांच्या संगतीचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगत आहेत. आपण नेहमी सज्जन व्यक्ती, सत्कर्मे, सद्विचारांच्या सानिध्यात रमावे, आत्मबोध करून घ्यावा, खोटा अहंकार त्यागावा, मोहाला बळी पडू नये असे आवाहन ते आपल्याला करतात. या काव्यरचनेमध्ये आपणाला सुसंगतीचे महत्त्व याबाबत बरीच माहिती मिळालेली असणार आहे. मोरोपंतांच्या केकावलीतील सुसंगती सदा घडो ही ओळ सुभाषित म्हणून सुप्रसिद्ध आहे. या ओळीतून कविवर्य संगतीचे आपल्या आयुष्यातील स्थान आणि महत्त्व स्पष्ट करत आहेत. माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या संगतीवरून ठरते. जगात आपल्या मित्रमंडळीत, परिवारातील लोकात वावरताना बऱ्या वाईट गुणदोषांनी युक्त अशी अनेकविध माणसे आपल्याला भेटत असतात. हा सहवास म्हणजे उत्तम आणि चांगला असावा तर आपला विकास होतो आणि वाईट गुणांच्या विचारांच्या सहवासात आपण राहिलो तर ते अवगुण, वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्ती चटकन आत्मसात होऊ शकतात. त्याचा वाईट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर घडून येतो. एक प्रसिद्ध गोष्ट आहे की 2 पोपट 2 वेगवेगळ्या पिंजऱ्यात विकण्यासाठी ठेवलेले असतात. एक पिंजरा एक कसाई घेऊन जातो तर दुसरा पिंजरा एका सद्गृहस्थाच्या घरी नेला जातो. कसायाकडे असलेला पोपट शिव्या शिकतो तर सद्गृहस्थाकडे असलेला पोपट मधुरवाणीने आलेल्या गेलेल्यांचे स्वागत करतो, श्लोक म्हणतो. या उदाहरणावरून आपल्याला असे कळते की चांगल्या संगतीचा परिणाम चांगला तर वाईट संगतीचा परिणाम हा वाईट असतो. आपण चांगल्या लोकांच्या, उच्च विचाराच्या
चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात सहवासात राहिल्यामुळे आपल्यातही चांगल्या विचारांची, सद्गुणांची, मूल्यांची रुजवण होते, प्रगल्भता येते, जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळते, आपल्या वर्तनात सुधारणा होते. सद्वर्तनी माणसाच्या हातून सत्कर्मेच घडत असतात. सत्कर्मांचा परिपाक म्हणून जीवन चारित्र्यसंपन्न आणि आदर्श बनते. म्हणून सुसंगती नेहमी घडावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये बाळगायला हवी. यानंतर स्वाध्यायातील कृतींचा आपण अभ्यास करूया. पहिला प्रश्न, आकृती पूर्ण करा. चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी: सुजन वाक्य, सुसंगती आणि कलंकमतीचा झडो. चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी: विषयवासना, दुराभिमान आणि निश्चय कधी न ढळो. असे हा पहिला प्रश्न आपण अभ्यास पूर्ण करायचा आहे. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी: निश्चय कधी ढळू न देणे, मुखामध्ये ईश्वर नामस्मरण वसो, मन भवचरित्री जडावे आणि मन मलिन होऊ न देणे. अशा प्रकारे आपण या कृती वहीमध्ये पूर्ण करावयाच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे, सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सतत आत्मबोध घ्यावा आणि चौथा पर्याय आहे, चारधाम यात्रा करावी. आपण याचं उत्तर विचारपूर्वक लिहायचं आहे आणि याचं उत्तर आहे, सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. धंगरी कमळी दडो म्हणजे कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो, कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो, कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो आणि चौथा पर्याय, कमळात मन लपून राहो. तर याचं उत्तर आहे, कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. याप्रमाणे आपण या स्वाध्यायातील कृती पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत. मी सुरुवातीची काही प्रश्न या ठिकाणी सोडवून देतो आहे, त्यानंतरचे सर्व प्रश्न आपण वहीमध्ये पूर्ण करावयाचे आहेत. खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते आपण लिहिणार आहात. 4 गोष्टी आणि त्याच्यासमोरच्या विनंती. यामध्ये निश्चय या संदर्भात केलेली विनंती म्हणजे कधीही न ढळो, निश्चय. त्यानंतर चित्त, ईश्वर नामस्मरणावेळी विचलित होऊ नये अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. दुराभिमान या गोष्टीच्या संदर्भात जी केलेली विनंती आहे ती म्हणजे हा दुराभिमान सारा गळो. आणि शेवटची चौथी गोष्ट आहे मन, आणि या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे, मन न मळो. याप्रमाणे आपण ही कृती पूर्ण करून घेणार आहात. चौथा प्रश्न आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. मती सदुक्त मार्गी वळो. याचा अर्थ आहे, बुद्धीला वळण हे सदैव चांगल्या मार्गाच्या आचरणाचे असले पाहिजे. दुसरा प्रश्न आहे यातला, न निश्चय कधी ढळो. निश्चय म्हणजेच दृढ निर्धार, आणि हा दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. या कवितेचा सारांश पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की प्रस्तुत केकामधून कवी मोरोपंत हे सद्ग्रस्त किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सानिध्याचे महत्त्व सांगत आहेत. कोणत्याही लोभामोहाला बळी पडू नये, खोटा अहंकार सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवत भक्तीत मन रमवावे असा आशय या केकावलीमधून व्यक्त केलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहाल अशा प्रकारची आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि जितकं चांगलं आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि या कवितेमध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये कसा उतरवता येईल त्या दृष्टीनं सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा सर्व मुलांनी या कवितेचा आशय समजून घेऊन त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.